महाराज इथे हे लावले वडील काल पाहिजे इन सिरे सात इन सिरे सात इन सिरे सात इन सिरे सात दया माझी दंडवत दया माझी दंडवत दया माझी दंडवत दया माझी
थोडं stop. दया माझी दंडवत इन सिरे सात दया माझी दंडवत की धुळे पुढे स्वान नित्य दानावे ते स्नान माता शोभे जटा भार अंगे भूती सुंदर काकी धोळे पुढे स्वान नित्य दानावेचे स्नान चक्राचे श्रृंगार अंगी घडावा गरजती काके डोळे पुढे स्वान नित्य दानावेचे स्नान तुका म्हणे दिगंबरा नमस्कार काके डोळे पुढे स्वान नित्य दानावेचे स्नान विठ्ठल तीन सिरे सात तीन सिरे सात अया माझे दंडवत
के डोळे पुढे स्वान नित्य जाणावे ते स्नान. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून महाराज दत्तात्रयाच्या स्वरूपाचं वर्णन करतात. वर्णन योग्य त्यात ज्याच्यात योग्यता आहे त्यानंच वर्णन करावं. कोणालाही वर्णन करता येत नाही, होत नाही. वर्णन करण्याला अधिकारच लागतो. म्हणून महाराज तुकाराम महाराज वर्णन करतात दत्तात्रयाचं. दत्तात्रयाच्या स्वरूपाचं काय स्वरूप आहे, कसे आहेत दत्तात्रय, त्यांचा आज जन्म उत्सव आहे. दत्तात्रयाचे आज जन्म झालेला आहे आणि त्याच तिथीला आपण जन्म उत्सव करतो. म्हणजे आज दत्तात्रय आले. दत्तात्रयाचा जन्म कोणाच्या इथं झाला, कुठे झाला, तुकाराम महाराज वर्णन करतात. दत्तात्रयाचा जन्म आत्रे ऋषीच्या घरी झाला. आता आपल्याला वेळ कमी आहे. करून घेणार सेवा भगवंत आहे. मला स्वप्नात बी नव्हतं आज मी सेवा करणार आहे. हा हे झोपेत धोंडा घातल्यावर एकदम झोपेतून उठले, पण उठा तुमची सेवा आहे आज. अचानक काय हरकत नाही. सेवके करावे सांगितले काम, येते उतुपन कामा नाही. म्हणून महाराज आज सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. सेवा भगवंत करून घेणार आहे, मी करणारा नाही. करता करविता तो आहे. म्हणून जशी सेवा त्याला आवडेल तशी करून घेणार आहे भगवंत, मी करणारा नाही सेवा. म्हणून उग एक माईक जसं कुडी आहे तसं एक मला उभा केलेला आहे. आपल्याला गुलाल किती वाजता उधळायचा ही मला सांगा, म्हणजे त्या टाइमला स्टॉप देत आहे. 12:30 की 1 ला काय पांडुरंगा करो दुसरे चरण संताच्या. प्रथम आपल्या कार्याच्या अगोदर आपल्या इष्टदेवतेला नमन केलं पाहिजे. ही आपली परंपरा आहे, ही आपण राखली पाहिजे. परंपरेनुसार नमन केलं पाहिजे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या. आज महत्वाचा दिवस आहे. आज सर्व काम सोडून आपण जन्म उत्सवाला राहिलं पाहिजे गाववाल्यानं. का हे अवतार वेगळाच आहे. अनेक अवतार झाले देवाचे, पण एक वेगळे एकट्याचेच अवतार झाले. कृष्णाचे अवतार 10 अवतार झाले.
पण त्याच्याबरोबर महादेव नाही, त्याच्याबरोबर ब्रह्मदेव नाही, विष्णू. हे तिन्ही मिळून एक अवतार आहे, विशेष आहे. वर्णन तुकाराम महाराज करतात. तीन शिरे सहा हात माझे दंडवत. महाराज तिघाचं मिळून एक ऐक्य का दाखिलं हो ऐक्य? कशासाठी तीन एकाच स्वरूपात का दाखवले? तीन नाहीतच हे सांगायचं निर्देश आहे भगवंताचा. ह्या जगात कोण आहे? एक एकटाची आसुनी एकला, विश्वे विश्वाकार होनिया ठेला. विश्वाच्या आकारानं भगवंत बनलेला आहे. आणि तो कसा आहे? एकटाच आहे या जगात भरून उरलेला. कुठं नाही. कहा पग दारू देके अनेरा, देके तो सब उईने घेरा. कोण म्हणते? मीराबाई म्हणते. कहा पग दारू, कुठं पाय ठेवू? कुठं आहे भगवंत? पाय ठेवील तिथं भगवंत आहे. पाय ठेवायला जागा शिल्लक राहिली नाही मला. म्हणून देव खाते देव पिते, देवावरी मी निजते. देवच खाते. अन्न हे कोण आहे? पूर्ण ब्रह्म आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणून अन्न हे ब्रह्मच आहे. अन्नच खाते. अन्न खाते म्हणले नाही, देव खाते. जलात कोण आहे? देवच आहे. जलाच्या रूपानं तहान भागवणारा आपला भगवंत आहे. म्हणून जळी काष्टी पाशानी सगळ व्यापून आहे तो. मग हे तीन न दाखवता एकच का दाखवलं? एकच आहे या जगात, एकाला जाणा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एक गाव आम्ही विठोबाचे गाऊ आम्ही विठोबाचे नाम.
अनेकाचे काम नाही ते. महाराज निर्देश करतात, एकच गाव का म्हणले, जगात एक आहे म्हणून दुसरा नाही. दुजे खंडे तरी उरला तो अवगा हरी. आपणा बाहेरे न लगे ठाव धुंदावा. आपल्यात सुद्धा तोच आहे. आता हरी बाहेर हरी, हरिणी घरी कोंडिले. हरिणे कामा घातीला चिरा, वित्तवरा मुखविले. म्हणून महाराज वर्णन करतात आणि करण्याला अधिकार तुकाराम महाराजांचा अधिकार सामान्य नाही. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. अधिकार लागतो वर्णन करायला. तुकाराम महाराज वर्णन करतात कशा, तीन शिरे सहा हात, सहा जे दंडवत. काकी जोळी मुडी स्वान, निंदे दानावे ते स्नान. काकी झोळी आहे. तीन रूपात कसं आहे, एकच देव नटलेला आहे तीन रूपानं. आणि एका मूर्तीत आलाय, एका रेषेत आलेला आहे, एका रूपात दाखवलं. आम्ही तीन नसून कोण आहेत, एकच आहे. म्हणून तिन्ही देव जैसे परब्रह्मेचे ठसे. जगे सूर्य तैसे प्रकाशले. तीन देव एकत्र आले म्हणजे हा दत्तात्रयाचा जन्म झाला. ते कोण्या कारणावरून झाला. एक वेळेस नारद स्वामी फिरत असतात. त्रिभुवनी गमन नारदा. नारदाचं त्रिभुवनात गमन असतो. एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत नारद स्वामी. सर्व देवाकडे त्यांचा आदर सत्कार होतो. दैत्य असो की देव असो त्यांच्याकडे सत्कारच. का, महात्मा आहे तो. नारद स्वामी एक वेळेस आपलं कुठे गेले, विष्णूकडे गेले. विष्णूकडे गेल्यावर तिथं लक्ष्मी माता, त्या ठिकाणी लक्ष्मी भगवंत बाहेर गेले होते. भगवंत बाहेर गेले असताना लक्ष्मी माता घरी होते. नारद स्वामीची भेट झाली. नारद स्वामीची भेट झाल्यावर नारद स्वामी म्हणले, काय त्या स्त्रीचं वर्णनच करता येत नाही. म्हणले एवढी महान पतिव्रता आहे ती. तुम्हाला त्याच्या पायाची बरोबरी येईना असं नारदानं. तुम्ही हे पतिव्रता आहेत पण ह्याला अभिमान आहे. ह्याचा तिघीचा अभिमान घालवायचा होता नारदा. कोणाचा?
लक्ष्मीचा, पार्वतीचा आणि सावित्री. सावित्री ब्रह्मदेवाची पत्नी आणि विष्णूची पत्नी आणि महादेवाच्या पत्नी ह्या तिन्ही ठिकाणी गेले आणि वर्णन कोणाचं केले? अनुसया मातेचं वर्णन केलं. आता ह्याच्या अंगात आग पडली की आमच्यावर श्रेष्ठ आहे का ती अशी लय भारी आहे का? ह्याला अभिमान झाला ह्याच्या रूपाचा, ऐश्वर्याचा. तर देवाच्या पत्नी आहेत त्याला अभिमान. मग ह्याचा अभिमान कसा घालवा नारदाच्या डोसक्यात आला? काय म्हणले, तिची बरोबरी येत नाही किती तुम्ही नटा म्हणले. लगेच ती बाई काय करते, नदीचं पाणी आणते, आंघोळ करून ते उपरण्यात आणते पाणी आणि पाणी आणून ती साळी शिपडते. लगेच साळी कापा येतात शिपडल्याबरोबर आणि त्या ताज्या आलेल्या साळीचा भात करून जेवू घालते. म्हणजे सर्व एवढं सामर्थ्य आहे तिच्यात. अशी पतिव्रता आहे. मग हिला अभिमान राहला नाही. हिला खटकलं की आता तिघीनं काय केले, हट्ट धरले. प्रत्येक बसून बसले. काय म्हणले, लक्ष्मी माता रुसली, पार्वती रुसली आणि सावित्री रुसली. तिने देव म्हणले, काय तुमची इच्छा? तुम्ही काही नाही, तिथं जाऊन तिच्या इथं फक्त तिचं मातीवर ते नष्ट करायचं. काय करायचं? मातीवर ते नष्ट करायचं. मग काय करावं लागल? तुम्ही तिला नग्न जेवायला वाढायला सांगा. भोजन महागा म्हणजे जाऊन तिच्या इथं दारात नग्न अवस्थेत तू वाढलं पाहिजे आम्हाला. हे झाले गोसाई गेले त्याच्या दारात. कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महादेव. हे प्रत्येक बायकात अडकलेले देवादिकापासून आहे हो. हे काही इथं आपल्या इथंच नाही. बायकोचं ऐकत आहे म्हणायचं. पहिल्यापासूनच परंपरा आहे. बायकोनं म्हणलं की ऐकावंच लागते. स्त्री हट्ट, बाल हट्ट पुरवावच लागतो. म्हणून ते हट्ट पुरविण्यासाठी ते निघाले ती गवी आपल्या स्वरूपाचं भान विसरले. गेले गोसाई होऊन दारात. भिक्षा अंधी म्हणले तिच्या. भिक्षा वाढ माय म्हणले. आणलं ताट भरून. हे पाहिजे नाही म्हणजे आम्हाला कोरड. ताज लगेच शिजून आणि ते नग्न अवस्थेत भोजन आम्हाला पाहिजे. आता कोण लावला मधल्या मध्ये मालकाला. 3 देव आले तिथं. कसं करू अशी आड घातली या. काय म्हणले, सोपं आहे म्हणले. घे कमंडलू मध्ये म्हणले, टाक पाणी त्याच्यावर. कमंडलू मधलं पाणी घेतलं ऋषीचं आणि टाकलं मातेनं. टाकलं की 3 बाळ झाले. बस म्हणते आता भोजन घाले. 3 बाळ झाले. एका पाळण्यात घातले. झोका देत बसले. धोका देत बसले. 6 महिने गेले निघून. देव काय ना, देव काय ना. तू वाट बघायला. त्यात लक्ष्मी, पार्वती माता, सावित्री स्वर्गात कैलासात वाट बघत बसल्यात. नारद हे कळीचा नारद म्हटलाय. कळीमध्ये चांगलं झालेलं आहे. कळीचं नारदाच्या कळीमध्ये कोणाचं वाईट केलेलं नाही. पण नारद पुन्हा आणखी तिथं गेले. माते देव कुठं आहे तर दिसना गेलं म्हणले.
दर्शनासाठी आलो भेटायला, ह्याला माहित आहे समजा, तरी परीक्षा घ्यावं. तू म्हणलास तसं गेले ते म्हणले त्यास बाईच्या इथं आलेच नाहीत म्हणले, कुठं गेलेत की आणखी येड्या म्हणलं तुम्ही म्हणले. नारदान म्हणलं ते लेकर होऊन बसले म्हणले तिथं, त्या बाईनं लेकर करून पाजीत बसले म्हणले, आता जाऊन घेऊन या आपल्या आपल्या नवऱ्याला. मग नारदानं सांगितलं, नारदानं सांगितल्यावर हेला डोसक्यात प्रकाश पडला, आपण चुकलो तर आता काय करू, चला जावं लागते. चुकल्यावर मग तेरा पडे पाय धरिलिया नचली बळ, जाऊन तिचे पाय धरले, आमचे आम्हाला मालक द्या, आम्ही चुकलो. कोण? पार्वती माता, लक्ष्मी, सावित्री जाऊन तिच्या दारात विनवणी करायला. नित्य घातिले लोटांगण, वंदिले सतीचे चरण. सती पतिव्रता माता होती, ती अनुसया माता सामान्य नव्हती. आणि तिच्या शरण गेले तिघी जणी. त्यावेळेस शरण गेल्यावर ते लेकर आणून पुढे टाकले. घ्या म्हणले तुमचं तुम्ही, वळकून घ्या, नाहीतर आणखी अपराध करून बसता, दुसरा चुचलून बसता तर दोष लागते. हे वळकू येणार गेला कोणता देव आहे आपला. याचा अभिमान पूर्ण नाहीसा झाला कोणाचा, तिघीचा. आम्ही पतिव्रत आहेत, आम्ही पतिव्रत आहेत असं वाटत. पण जगात महान पतिव्रता अनुसया माता. मग त्यावेळेस माते तूच दे म्हणले आम्हाला वळकून, आमच्या हातात आमचा देव. त्यावेळेस त्या मातेनं तिन्ही देव प्रत्येकीच्या हातात दिले. आणि त्यावेळेस दिल्यावर, हातात दिल्यावर पुन्हा कमंडलू मधलं पाणी टाकलं आणि तिन्ही देव प्रगट झाले. तिन्ही देव प्रगट झाल्यावर मूर्ती काय मागायचंय ते माग म्हणते अनुसया माते. काय मला इच्छा नाही म्हणले, तुम्ही फक्त तिघजण एका रूपात माझ्यापाशी बाळ म्हणून यावं, एवढीच माझी इच्छा आहे. म्हणून त्यावेळेस त्या मातेनं इच्छा प्रगट केल्यावर तिच्या उदराला आले हे तिन्ही देव एक रूपात. म्हणून त्यावेळेस आजचा तो दिवस आहे, प्रगट दिन आहे. म्हणून आज काय करायचंय आपल्याला, जन्म उत्सव म्हणजे आज फक्त आपण गुलाल टाकायचं. त्या तिथीची आठवण, देवाची आठवण, संताची पुण्यतिथी आणि संताचा देवाचा उत्सव. प्रगट दिन नाही, प्रगट दिन झालेलाच आहे, प्रगट झालेलाच आहे, देव प्रगटच आहे. फक्त स्मरण
त्या तारखेचं आपल्याला करायचं. म्हणून आज आपली सेवा आहे. आजची सेवा दत्तात्रयाच्या जन्म उत्सवा निमित्तानं आहे. उगं कीर्तन दुपारा कार ठेवले हो लोक म्हणतील. अहो दत्तात्रयाचा आज जन्म आहे हे कळण्यासाठी लोकायला माग परंपरा कळण्यासाठी पुढच्या लोकायला नवीन येणाऱ्याला कळावं ह्याच्यासाठी ही परंपरा आहे आपली वारकरी संप्रदायाची. केलंच पाहिजे आपण का आपल्या जीवनात एक आठवण म्हणून देवाची. आणि देवाची आठवण केलं तरच काय होईल, देव होतो का. स्वतःची आठवण देवाची आठवण केलं तर स्वतःची आठवण येते. मी कोण आहे, मी हा कोण करावा विचार, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणून देवच प्रत्येक जीव देव आहे हे कळण्यासाठी संतांची संगत करावी लागते. देव कुठं आहे, आपल्यात सुद्धा देव आहे. कवा कळतंय, कीर्तनात बसलं, प्रवचनात बसलं तेव्हा देव कळतो. आणि हे करायला पाहिजे कशासाठी, हे कळण्यासाठीच करायचे. कर्मणूक करून होय. आपली एक परंपरा आहे, आपल्या जीवनाचा उद्धार आहे. येण्याची पंथी चालू जातात, न पडे गुंता कोठे काही. आपल्या संसारात सुद्धा गुंता पडत नाही. चांगला ही मार्ग आहे. मार्ग दावून गेले आणि दयानिधी संतती. येण्याचे पंथी चालू जातात, न पडे गुंता कोठे काही. म्हणून आपल्याला कुठंच गुंता पडणार नाही. स्मरण करीत राहा भगवंताचं. का करायचं स्मरण, देवाचं. हरी उच्चारणे अनंत पाप राशी, जळतील राशी पातकांच्या. हजारो जन्म आपले झालेले आहेत. काय काय कोण्या जन्मात काय काय केले आपल्याला आठवण आहे का, नाही. स्मरण नाही आपल्याला. पण आपल्याला ते भोगावं लागतं कर्म. ते भोगायचं कर्म जे नष्ट होईल केव्हा होईल, हरी उच्चारणे पाप राशी. राशीच्या राशी जळून जातात म्हणले महाराज. कशा जातात हो जळून, तृणाग्नी समरस धारे. तृणाग्नी मेळे समरस झाले, कैसे नामे गेले जपतारी. तृण अग्नी मेळे. का मेळ, कसा मेळ लावायचा आहे. तृण म्हणजे अहो गावाच्या भोवताल गवताच्या गंजाच्या गंजा लावलेल्या. आता कापून गवत ठेवतो की नाही आपण शेतात, त्याच्या गंजा कुठे आहेत, गावाच्या भोवताला.
आणि त्यात 50 एक गंजी आहे गावाला चिटकून. तेवढ्या जाळायला किती बुरजा आणावं लागतील हो? हा? किती बुरजा आणावं लागतील मोठ्या बियायचे? एक काडी बस झाली. तस महाराज म्हणले तृण आग्नी मेळे एका काडीनं एक एवढ्यात ह्याला जाळू शकते. तसं आपलं अनंत जन्माचं जे पाप आहे ते एक नामच खतम करू शकते. म्हणून तसं नाम घ्यावं लागतंय. नित्य मनावे ते प्राणी प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नाम कसं घेतलं पाहिजे? नाम घेतले वाल्मिकाने कुठले डोंक्याला पाणी. डोंक्याला पानं फुटले होते त्या मारायचं त्याच मारायचं लोकायला रस्त्यावर. वाल्मिकाचं टोंक होत असं वाळलेलं होतं ते काय वल्ल नव्हतं त्याला पाला फुटायला. पण नारद स्वामीनं मंत्र दिला आणि हे वाल्मिक काय केला? मंत्र घोष केला आणि वाल्मिक ऋषी होऊन गेला. तसं आपण का होणार नाही देव? देव हो म्हणती देव होती तरी का चिंते न करावे. आपण आपल्या चित्तात देव हाची चादर धारण केले तर देव होऊ शकतात. तसं नाम जप करावं लागतं. नित्य नेम आणि एक दुसरी मज नाही आता. निरवया चित्ता पासुनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती सोपनी पांडुरंग. अशा प्रकारचं भजन घडलं पाहिजे तेव्हा देवच होतो. देव हो म्हणते ते होती म्हणले. खोट बोलले नाहीत. संतांचे वाक्य खोटे होत नाहीत. होतात देव. कसं व्हावं लागते? सर्व संग परित्याग करावा लागतो. भजनाशिवाय दुसरा विषय येतो. त्यांचा झाला नारायण नावडे जगधन माता पिता. मग मुलाला वाटा विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडी जगधन माता पिता. विषय एक भगवंतच झाला पाहिजे तवा देवाची झाला पाही भरोणिया अंतर्वाही. आत बाहेर त्याला देवच दिसायला. मीराबाईला जसा देव बाहेरही दिसत होता आतही दिसत होता तसं तुकाराम महाराजाला सुद्धा आता हरी बाहेर हरी हरिणे घरी कुंडिली. काय म्हणले तुकाराम महाराज? दरीला पंढरीचा जोरा दरीला पंढरीचा जोरा दरीला पंढरीचा जोरा
गोपाल कुमार एक साबण म्हणाय दुसरा फुलाला चालू
सर्वांना बोलला का सर्वांनी उठून गुलाल जायचं आहे. एक मिनिट. अणुसया मातेनं इच्छा प्रकट केल्यावर भगवंत अवतीर्ण झाले. काके जुळे नाना इकडे ये. आरती लावाय. काके जुळे पुढे स्वान नित्य जाणावे ते स्नान. तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. काके जोडे पुढे स्वान नित्य जाणावे ते स्नान. कुंडली दिगंबराया
काके डोळे पुढे स्वान नेते जावे ते स्नान माता शोभिता भार अंगे विभूती सुंदर संत चक्रागाती पाय काके डोळे पुढे स्वान नेते जावे ते स्नान तुका कशा प्रकारचे अवतीर्ण झाले तुकाराम महाराजांनी वर्णन केले. देव कशा अवतरले. तर 3 शिरे 6 हात एका शरीराला 6 हात एकूण 3 किती हात झाले 6 हात आणि मुंडके किती झाले 3. शिर म्हणजे मुंडक त्याला शिर म्हणते. 3 शिरे 6 हात आणि तया माझे दंडवत महाराज दंडवत घाल. या स्वरूपाला दंडवत घातले आणि कसे होते दिगंबर. काकी डोळे पुढे स्वान नित्य जानवेचे स्नान. काक झोळी आहे त्याचं लक्षण सांगितलं. याला ओळखण्यासाठी त्यांच्या भोवताली कुत्रे आहेत 4 कुत्रे आहेत आणि एक गाय आहे त्याच्या सोबत. कामधेनू नावाची जे गाय आहे दत्तात्रयाच्या सोबत आहे आणि 4 कुत्रे जे आहेत 4 कुत्रे नसून हे 4 कोण आहेत वेद आहेत. 4 वेद त्यांच्या सोबत कोण्या रूपानं आहेत कुत्र्याच्या रूपानं आहेत. काकी डोळे पुढे स्वान नित्य जानवेचे स्नान माता शोभे जटा भार अंगे विभूती सुंदर. सुंदर प्रकारचं असं रूप आहे त्यांचं. दिगंबर म्हणजे उघडे आहेत. त्यांच्या अंगावर वस्त्र नाहीत. कसे आहेत उघडे आहेत आणि अंगाला विभूत लावलेली आहे. सर्व अंगानं विभूत आणि वर एक जटाचा भार आहे. तिन्ही मूर्तीवर तिन्ही शिरावर का आहे जटाचा भार आहे. जटाधारी आहे. अशा प्रकारचं लक्षण वर्णन महाराजांनी केलं. माता शोभे जटा भार अंगी विभूती सुंदर शंख चक्राचे शृंगार शंख चक्र गदा हाती खडावा गर्दती. पायात काय आहेत खडावा आहेत. आपल्या चप्पल बूट बांधीव असं काही नाही. त्याच्यासोबत लाकडाचे खडाव आहेत. पायाला चप्पल नाही. पायी खडावा गर्जती. अशा स्वरूपाचं वर्णन तुकाराम महाराजांनी कसे त्यांच्या हातात शंख आहे चक्र आहे आणि त्रिशूळ सुद्धा आहे. गदा आहे. गदा म्हणजे त्रिशूळ. कसे आहेत कमल पुष्प एका हातात आहे. अशा स्वरूपाचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं आणि आहेत. अशा स्वरूपानेच ते प्रकट झाले. ते ओळखण्यासाठी आपल्याला लक्षण सांगितले. दत्तात्रय ओळखायचे कसे त्यांचे लक्षण सांगितले आपल्याला. आणि अशा प्रकारचे दिगंबर वस्त्रहीन असलेले जी मूर्ती आहे त्यांच्यावर त्यांच्या पायी कसा आहे माझा तुकामणी दिगंबरा माझा नमस्कार. तुकामणी दिगंबर तया माझा नमस्कार. काके डोळे पुढे स्वान नेते जानवेचे स्नान. झालेली शिवा
सेवा सद्गुरु माऊलीच्या कृपेनं भगवंताच्या चरणी समर्पित करू आणि आपल्या सेवेला इथंच विराम देऊ. आता कामधंद्याचे दिवस आहेत, लोक बरेच काम सोडून राहिले, हे चुककार त्यांचे. आणि भजन आवडला गेले आजकाल लोकांना. आपल्या खेड्यानंच आहे हे, सिटीतल्या लोकांना भजन म्हणजे काय, कशासून खावं लागतं हे माहित नाही. खेड्यानंच आहे ही संस्कृती. म्हणून चालू द्या, अशी परंपरा चालवा. चांगलं आहे, आनंद वाटला मला. आणि अचानक झोपेत धोंडा घातल्याने मला पाटलानं जागा केली. तुमची आज सेवा आहे प्रत्येक. आता थोडं माणूस अगोदर कळील्यावर थोडं बघून काहीतरी चिंतन करून डोक्यात आणून ठेवू नये. तरी भगवंताची इच्छा आहे, आपण त्यांच्या इच्छेपुढे काही करू शकत नाही. तुका म्हणे त्यांची इच्छा, त्यांच्या इच्छेनुसार आपण चलतो, तर आपल्या इच्छेवर आपण चलत नाही. करून घेतली भगवंतानं सेवा. मी काय करणारा नाही, करता करिता भगवंत आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरु माऊलीच्या कृपेने भगवंताच्या चरणी समर्पित करू आणि आपल्या सेवेला इथं विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानदेव
चंद्रभागे स्नान तुका मागे वार करे वारे चुकोने हरि प्रसिद्ध पाय पांडुरंगा आयता मागू देवा तुका ज्ञानदेव तुका हॅलो
सामान्यासाठी समोर या. आहे प्रसादाची वाट. आहे प्रसादाची वाट. शेवट झालं. म्हणेची